गॅस टंचाईची धड आता बीएमसीच्या कॅन्टीनला देखील बसली आहे। रोजपेक्षा 40% पदार्थ मेनूमधून आता गायब झालेत। गॅस संपल्याने इलेक्ट्रिक शेगडीवर जेवण बनवण्याची वेळ आली आहे। या ठिकाणची नेमकी काय परिस्थिती आहे तिथं जाणून घेतली ही परिस्थिती आमच्या प्रतिनिधी वैद्य काणेकर यांनी। मुंबईकरांचं लक्ष खरं तर मुंबई महानगरपालिकेकडे होतं, पण पदार्थ तर मिळत आहेत। हो, पदार्थ मिळतात म्हणजे यासाठी की आमच्याकडे पहिल्या 2-3 शेगड्या होत्या इलेक्ट्रिकच्या आणि त्यानंतर आम्ही अजून 2 मागवल्या इलेक्ट्रिक, त्यामुळे थोडेफार पदार्थ आम्ही मेंटेन करू शकलोय। अदरवाईज शेगडीवर जे बनतात पदार्थ ते आम्ही जवळपास आता 50% कमी केलेत, कारण आज आमच्याकडे जवळपास अर्धा सिलेंडर बाकी आहे। आम्हाला दिवसाला 2 सिलेंडर लागतात, आता आमच्याकडे फक्त अर्धा सिलेंडर बाकी आहे। तो संपल्यानंतर आम्हाला पूर्णतः इलेक्ट्रिक शेगडीवर काम करावं लागेल। इंडक्शन जवळपास आता आमच्याकडे पूर्ण शेगडी 5 आहेत, 5 इलेक्ट्रिक। हे सगळं होतंय जेवण? नाही होत। काही पदार्थ हे आपल्याला वेळ भरपूर लागतो आणि काही पदार्थ हे आपल्याला शेगडीवरच करावे लागतात, म्हणजे सिलेंडरवरच करावे लागतात। जवळपास 40% पदार्थ आम्ही रोजच्या व्यवहारात आम्ही कमी केलेले आहेत। आता इथे रोज जे म्हणतात त्याच्यापेक्षा 40% आम्ही पदार्थ कमी केले। मिळावा यासाठीचे काही प्रयत्न सुरू आहेत? प्रयत्न खूप सुरू आहेत आमचे, बघूया आता सरकारने लक्ष घालावं असे आमची अपेक्षा आहे। कारण जर म्हणाले होते की ते तुटवडा नाहीये गॅसचा, तर तुटवडा का होतोय, कुठे म्हणजे स्टॉक ते ओपन का होत नाहीत, याच्यासाठी त्यांनी लक्ष घालायला हवं असं मला वाटतं। कॅमेरापासून गणेश वैद्य काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।